नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. सध्या आपण कॅन्सर अवेअरनेसबद्दल चर्चा करतो आहे. त्याच्यामध्ये माझा पार्ट 1 आणि पार्ट 2 झालेला आहे. पार्ट 2मध्ये आपण असे काही फॅक्टर्स बघितले की ज्याच्यामुळं आपल्या पेशीमध्ये जेनेटिक म्युटेशन होतं, DNA चेंजेस होतात आणि नॉर्मल पेशी पेशीमध्ये रूपांतरित होते. इंटरनल फॅक्टर्सबद्दल आपण काही करू शकत नाही, कारण इंटरनल फॅक्टर्स हे सेल डिव्हिजन होत असताना झालेले जे एरर असतं त्यामुळं त्याच्यात जेनेटिक म्युटेशन होतं आणि कॅन्सर पेशी तयार होतात. पण जे एक्सटर्नल फॅक्टर आपण टाळू शकतो किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि सायंटिस्टनी आतापर्यंत पुष्कळ अशा कॅन्सर पेशंटचा अभ्यास केलेला आहे. ते सोबत ज्या त्यांच्या कॅन्सर पेशी आणि जे ट्यूमर सेल्स आहेत त्याचा पण अभ्यास केला आहे. त्या पेशंटचा अभ्यास केला गेला, त्या रुग्णांमध्ये रिस्क फॅक्टर होते आणि त्यांना पुढे जाऊन कॅन्सर झाला. तर बघूया हे एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले आहेत. पहिल्यांदा तर मी असे एक्सटर्नल फॅक्टर्सबद्दल चर्चा करणार आहे ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एज, वय. ओल्ड एजमध्ये आपली इम्युनिटी खूप वीक असते आणि तो रुग्ण खूप काळापर्यंत एखाद्या कार्सिनोजनच्या संपर्कात आलेला असतो. त्यामुळं उतार वयामध्ये, वृद्धापकाळामध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असतं. तर वृद्धापकाळामध्ये सुद्धा मॉडरेट एक्सरसाइज केली, खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवल्या, व्यसनांपासून दूर राहिलं, आपले जे रेग्युलर हेल्थ चेकअप केलं तर निश्चितच आपण कॅन्सरपासून रोखू शकत नाही, पण कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये ओळखून त्याची ट्रीटमेंट आपल्याला करता येते. दुसरा आहे अल्ट्राव्हायोलेट रेज. आपण ह्याचा बचाव करू शकतो की जेव्हा जास्त ऊन आहे किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही अंगभर कपडे घाला, ढिलेढाले कॉटनचे कपडे घाला, कॅप आहे, शेड्स यूज करा, छत्री तुम्ही वापरू शकता आणि सनच्या रेजपासून प्रोटेक्ट करू शकता. तुम्ही गॉगल्स वापरू शकता, त्यामुळे UV रेजचं डोळ्यावर डायरेक्ट परिणाम होत नाही. असं नाही आहे की अतिनील किरणे फक्त उन्हाळ्यातच असतात. हे पूर्ण 12 महिने आपल्याला सूर्याची अतिनील किरणं, अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे जी कोणी व्यक्ती आहे जे 10 ते 5च्या दरम्यानमध्ये फील्डवर काम करते, म्हणजे बाहेर उन्हाच्या प्रभावाखाली असते, त्यांनी ह्याची काळजी जास्तीत जास्त घेण्याची खूप गरज आहे. फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांनी सुद्धा सनस्क्रीन वापरायला पाहिजे. सनस्क्रीनमध्ये जो SPF फॅक्टर असतो तो किमान 30, 40, 50 इथपर्यंतचा घ्यायला पाहिजे. तुम्ही अधूनमधून 2-2 तासाला सनस्क्रीन परत लावलं पाहिजे. ह्यामुळं आपल्याला त्वचेचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. आता तिसरं येतं हेरिडिटरी. मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आपल्या खानदानामध्ये जर कोणाला कॅन्सर झाला असेल आणि त्याची एक रिपीट हिस्ट्री असेल तर त्या नवीन पिढीच्या मुलामुलींना हे कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्या फॅमिलीच्या क्रोमोझोम्समध्येच एक कॅन्सरचा जीन असतो जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो. आता हे माहीत कसं व्हावं? एकतर फॅमिली हिस्ट्रीवरून माहीत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे काही बायोमार्कर्स असतात आणि ह्या बायोमार्कर्सवरून आपण भविष्यात यांना कॅन्सर होऊ शकतो का, म्हणजे संभावना आहे का, ह्याची आपण तपासणी करू शकतो. ही तपासणी रक्ताद्वारे, सालेवा, आपल्या तोंडातला जो लाळ असतो त्याच्याद्वारे पण केली जाते. तर जे कॅरियर असतात, ज्यांच्यामध्ये तो जीन असतो, तो जेव्हा लग्न करतो हा जीन कॅरी होतो, त्यांच्या मुलांमध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे बिफोर मॅरेज बायोमार्कर्स तपासणी करणं खूप गरजेचं आहे. असे काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो आणि त्यामुळं आपल्याला त्यांच्यापासून होणाऱ्या कॅन्सरचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एक फॅक्टर मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला, तर रेडिएशन. की मोबाईल, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, मोबाईल टावर याच्यापासून रेडिएशन आपल्यापर्यंत पोहोचतं. सध्या मोबाईल हा एक आपल्या शरीराचा एक अवयव झालेला आहे. म्हणजे मोबाईल नसेल तर आपलं सगळे कामं ठप्प पडतात. तरी पण जेव्हा पण तुम्हाला ह्याची गरज नाही आहे, मोबाईल तुमच्यापासून दूर ठेवा. झोपताना तुमच्या डोक्याजवळ मोबाईल ठेवू नका. शक्यतो मोबाईल लॉंग डिस्टन्सवर ठेवा.
जर कुणाला इमर्जन्सी कॉल येणार नसेल तर तुम्ही तुमचे फोन स्विच ऑफ करू शकता आणि मॉर्निंगला उठून तुमचे काही कॉल्स असतील किंवा मेसेजेस असतील ते पाहू शकता. अननेसरी जो मोबाईलवर वेळ व्यत्यय होतो, जसं रील्स पाहणं, गेमिंग करणं, अशा काही गोष्टी असतात ज्या अननेसेसरी असतात, त्या तुम्ही टाळू शकता आणि रेडिएशनपासून स्वतःचा बचाव करू शकता. आता जर कोणी कॉन्स्टंट केमिकलच्या संपर्कात येत असेल तर त्यांनी त्यांचं व्यवसाय चेंज करायला पाहिजे. कारण असे काही व्यवसाय असतात त्याच्यामध्ये कार्सिनोजन सतत कंटिन्यूस त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतात. अशा वेळेस असे व्यवसाय अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. हवा, पाणी ह्याचं प्रदूषण आपण बघतो की हवेमध्ये सध्या असे घटक आढळत आहेत की जे पोटंट कार्सिनोजन आहेत. ते आपल्या संपर्कात आल्यानंतर निश्चित कॅन्सर होण्याचा संभावना आहे. जिथं तुम्हाला दिसतंय की हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे, जसं दिल्ली तुम्ही बघत असाल, दिल्लीची जी हवेची क्वालिटी आहे ती खूप खराब आहे. अशा ठिकाणी तरी किमान तुम्ही मास्क वापरायला पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. पाण्याच्या प्रदूषणामध्ये मी सांगते की काही रासायनिक पाण्यामध्ये आढळतं आणि ते पुढे जाऊन आपल्याला खूप धोकेदायक मिळतं. सध्या वॉटर प्युरिफायर निघालेले आहेत आणि मिनरल वॉटर्स पण खूप खेडोपाड्याने सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. काही जर होत नसेल तर ॲटलिस्ट पाणी उकळून गाळून प्यायचं ही एक सवय आपल्या स्वतःला लावली पाहिजे. अन्नधान्य जेव्हा पिकवलं जातं, त्यांची शेती केली जाते, रसायनं वगैरे त्याच्यावर जे फवारले जातात, खतं म्हणून वापरले जातात. पण सध्या एक सेंद्रिय शेतीचं पद्धत निघाली आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक फॉर्म निघालेले आहेत. तर नॉर्मल भाजीपाला किंवा अन्नधान्यापेक्षा ते थोडेसे महाग आहेत. पण तरी पण त्यांना कोणाला अफोर्ड होत असेल तर तुम्ही ते वापरू शकता. पण ठीक आहे की एखाद्याला अफोर्ड होऊ शकत नाही किंवा अवेलेबिलिटी होऊ शकत नाही, अशा वेळेस ॲटलिस्ट जो भाजीपाला किंवा फळं मिळत आहेत त्यांना पाण्यामध्ये मीठ किंवा सोडा भिजू घालून त्या जर फळं आणि फळभाज्या किंवा पालेभाज्या भिजवून ठेवल्या आणि परत त्याला व्यवस्थित धुवून स्वच्छ करून वापरलं तर कदाचित त्याच्यामधलं रासायनाचं प्रमाण कमी. शरीरामध्ये कुठे क्रॉनिक इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन असतं. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्हाला एखादं स्पेसिफिक इन्फेक्शन झालं, इन्फ्लामेशन झालं आहे, तर त्याची ताबडतोब तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ह्युमन पॅपिलो व्हायरसचं ट्रीटमेंट करता येतं किंवा पुढे जाऊन कुणाला हा आजार होऊ नये म्हणून सध्या त्याचं वॅक्सिन पण निघालेलं आहे आणि आजकाल तो मुलांनासुद्धा वॅक्सिन देण्यात येत आहे. तर त्यामुळं HPV इन्फेक्शन होण्यापासून यांचा बचाव होऊ शकतो. तसंच हेपॅटायटिस बीचं पण वॅक्सिन निघालं आहे. आजकाल जन्मल्यानंतर डे 1ला हेपॅटायटिस बीचं इंजेक्शन दिलं जातं. HIV पासून आपल्याला प्रोटेक्शन करता येतं, पण HIV झाला तरी पण त्यांच्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट असते, त्या पेशंटनी घेतली पाहिजे आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग केली पाहिजे. जेव्हा तुम्हाला H. पायलोरी वगैरेचं इन्फेक्शन होतं, त्यानुसार तुम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटून त्यांच्याकडून त्याची ट्रीटमेंट असते ती तुम्ही घेतली पाहिजे. काही काही लोकांमध्ये फॅटी लिव्हर आढळतं. ह्या फॅटी लिव्हरचं पण पुढे जाऊन लिव्हर कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतं. तर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन झालं तर त्याचं पोटेन्शियल काय आहे, पुढं जाऊन त्याचं काय होणार आहे, ह्याचं अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या फ्युचरमध्ये होणारा कॅन्सरचा धोका आपण टाळू शकतो. आपला आहार-विहार काय आहे, आपण व्यायाम करतो का, आपल्याला काही व्यसन आहेत का, काही आजूबाजूचे जे वातावरण असतं, आपलं एन्व्हायर्नमेंट जे असतं ते कसं आहे, तर त्याचा पण आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईलमध्ये येतात. तर आपण सुरुवातीला बघूया की आपलं आहार कसा असला पाहिजे. आपण जे खातो त्याच्यामुळे आपल्या शरीराचं न्यूट्रिशन झालं पाहिजे, आपल्या शरीराची शारीरिक, मानसिक वाढ झाली पाहिजे आणि आपण खूप ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि आपण डिसीज फ्री राहिलं पाहिजे. सध्या आपण बघतोय की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप चुकीच्या आणि खराब झालेल्या आहेत. आपण जंक फूड मागवतो, प्रोसेस फूड खातो, पॅकेज फूड खातो. हे जंक फूड, प्रोसेस फूड, पॅकेज फूड जे असतात ते त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट जास्त असतं, सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं, सोडियम जास्त असतं आणि त्याच्यामध्ये कधी-कधी कार्सिनोजन पण आढळतं. आपण जे बाहेरचे रस्त्यावरचे वडापाव, समोसा, कचोरी, चिप्स ह्या गोष्टी आपण खात असाल तर एक लक्षात ठेवा की आदल्या दिवशीचं तेल पण ते उकळून त्याच्यामध्ये पदार्थ बनवले जातात आणि हे जे हाय टेम्परेचरमध्ये जेव्हा ते तेल जातं तर ते कार्सिनोजनमध्ये रूपांतर त्याचं होत असतं. त्यामुळे हे खूप डेंजर आहे.
आपल्या जेवणामध्ये फळं, व्हेजिटेबल्स आणि ते पण कलरफुल, म्हणजे वेगवेगळ्या कलरचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खाण्याची सवय ठेवा. गव्हाचं पीठ आहे, नाचणी, ज्वारी, बाजरी ह्यांचं पीठ हे खाऊ शकता. आता चपात्या वगैरे आपण बनवतो, तर हे हेल्दी अन्न आहे. जी आपण सो कॉल्ड हेल्दी म्हणतो, ज्याच्यामध्ये पॅकेज फूडमध्ये जसं कॉर्नफ्लेक्स असतं, मुसली आहे, चोकोज वगैरे हे जे पदार्थ आले ते एकदम आकर्षक डब्यामध्ये त्याच्यामध्ये सांगतात की आयर्न आहे, कॅल्शियम आहे, असं आहे, तसं आहे, आणि ते महागडं आपण आणतो आणि ते खातो. पण हे लक्षात घ्या की कुठलंही जेव्हा पदार्थ पॅकेज होतं, त्याच्यामध्ये डब्बा बंद होतो किंवा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आलेच म्हणून समजायचे. त्यामुळं घरामध्ये जो आपला नॉर्मल नाश्ता असतो तो कधीही चांगला, की तुरंत तयार केलं आणि तुरंत खाल्लं. ह्याच्यामध्ये आपल्याला कॅलरी जरी जास्त भेटत असतील तरी पण आपल्याला आर्टिफिशियल कलर, प्रिझर्वेटिव्ह, ॲडेड शुगर, खराब तेल मिळत नाही. तर हे झालं आहाराचं. आता आपण विहाराचं थोडंसं बघूया. त्याला डेली हाफ एन आवर 30 मिनटं काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. मग तुम्हाला जे आवडेल ती ॲक्टिव्हिटी करू शकता. वॉकिंग करा, जॉगिंग करा, रनिंग करा, जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करा, योगा करा, झुंबा करा, ॲरोबिक्स करा, स्विमिंग करा, एखादं स्पोर्ट्स तुम्ही खेळू शकता. असे तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही हॉबीज पाळा ज्याच्यामधून तुमचं कॅलरी पण स्पेंड होतीये, तुम्हाला एक प्रकारचा आतमध्ये आनंद पण मिळतोय. तर आपण कन्सिस्टंटली केलं पाहिजे. हे काही आपल्याला वजन कमी करण्यासाठी, सडपातळ दिसण्यासाठी नाही करायचं आहे. हे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वस्थतेसाठी, त्याचं स्ट्रॉंग आपण होणं, आपली इम्युनिटी चांगली होणं ह्याच्यातून निष्पन्न व्हायला पाहिजे. याच्यामुळं वेट लॉस तो होणारच आहे, तो सेकंडरी आहे, पण ह्याच्यामधून खूप बेनिफिट्स आपल्याला असे मिळतात. आपले हार्मोन सिस्टीम्स व्यवस्थित काम करायला लागते. एक्सरसाइज केल्यामुळे एंडोमॉर्फिन रिलीज होतं, ते एक प्रसन्नता वाटते आपल्या मनाला. आपल्याला भूक लागायला लागते चांगली आणि आपल्याला रात्री चांगली झोप येते. तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या 30 मिनिटाच्या रोजच्या व्यायामामुळे होऊ शकतो. व्यायाम करायला सध्या वेळ नाही आहे, काय हरकत नाही. पण तुम्ही समजा तुमचं बैठे काम आहे किंवा वर्क फ्रॉम होम आहे, तरीसुद्धा तुम्ही 1 तासापेक्षा एकाच ठिकाणी बसू नका. तुम्ही थोड्या वेळेला ब्रेक घ्या आणि थोडंसं पाय मोकळे करून या, किंवा खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही छोटे मोठे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज करू शकता. कारण हे करणं खूप आवश्यक आहे. आपलं शरीर हे हालचालीसाठी बनलेलं आहे आणि आपण सतत एकच कंडिशन्समध्ये बसत राहिलो तर आपले जे मसल्स डेव्हलपमेंट होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं व्यसन. अल्कोहोल कन्झम्पशन, स्मोकिंग, टोबॅको च्युविंग आणि इतर सगळ्या काही गोष्टी, याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी अशी झालेली आहे की याच्यामुळं कॅन्सर होण्याचे धोका खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळं व्यसनापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे की कोणी ॲडिक्ट असेल तर त्याला हे गोष्टीपासून दूर जाणं खूप अवघड गोष्ट आहे. पण सध्या ह्याची पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे. स्मोकिंगसाठी तुम्ही निकोटीन च्युइंगमचा वापर करू शकता. कुठल्या प्रकारचं टोबॅकोचं व्यसन असेल तर त्याच्यासाठी निकोटीन च्युइंगम हा एक खूप चांगला पर्याय आहे. याच्यामुळं काय होतं की प्युरिफाई केलेलं जे निकोटीन असतं ते तुम्ही च्यू करता आणि त्यामुळं तुम्हाला हे जे टोबॅको आणि स्मोकिंग आणि इतर काही वस्तूंची तुम्हाला आठवण येणार नाही. अल्कोहोलसाठी पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पण त्या व्यक्तीची विल पॉवर खूप स्ट्रॉंग असली पाहिजे आणि त्याला फॅमिलीचा सपोर्ट असला पाहिजे. असं जर असेल तर एखादी व्यक्ती नक्कीच व्यसनापासून दूर जाऊ शकते. आयुष्य खरंच सुंदर आहे आणि ते आपल्याला फक्त एकदाच मिळतंय आणि ह्याचा चांगला उपभोग घ्या. काही गोष्टी आपल्याला तात्पुरत्या प्लेजर देतात, पण आपल्याला जर अनंत काळासाठी सुख, हॅपीनेस हवं असेल तर आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं आणि व्यसनापासून दूर होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा, ज्याच्यामुळं माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.